नमस्कार बालमित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लर्नेक्स मराठी या आपल्या प्लॅटफॉर्मवर. बघा, सर्वांना हे अंक माहीत आहेत. 1 पासून 9 पर्यंत आणि 0 हे अंक आपल्याला माहीत आहेत, बरोबर आहे. मग हे अंक आपण का लिहिलेत? तर हे लिहिण्यामागचं कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण या अंकाचे भाग करणार आहोत, त्याची वाटणी करणार आहोत, विभागणी करणार आहोत. कशी? तर आपण या अंकाचे 2 भाग करणार आहोत. त्यातील पहिला भाग आहे समसंख्या. कोणत्या संख्या? समसंख्या. आता आपण बघितलं की समसंख्या ह्या खूप जास्त असतात, पण आपण 10च आकड्यांच्या साहाय्यानं तुम्हाला समसंख्या पूर्ण समजावून सांगणार आहेत. यानंतर कधीही तुम्हाला समसंख्या म्हणजे काय हे ओळखायला अडचण येणार नाही. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात. बघा, आपल्याला फक्त हे शोधायचं आहे की या 10 मध्ये कोणकोणते असे अंक आहेत ज्याचे 2 भाग होतात. बघा, 2 चे 2 भाग होतात. त्यानंतर 4 चे 2 भाग होतात. त्यानंतर 6 चे 2 भाग होतात. नंतर 8 चे 2 भाग होतात. आणि नंतर 0 हा एकटा लिहिला तर त्याला काही किंमत नाही. तो जर 1 नंतर लिहिला तर 10 होते. मग 10 चे 2 भाग होतात. राईट, बरोबर आहे. मग ज्या अंकाचे 2 भाग होतात त्या अंकांना आपण म्हणतो समसंख्या. काय म्हणतो? समसंख्या. पण मग यामध्ये एक अडचण आहे की जर संख्या मोठी असेल तर, समजा, मग आता आपण काय करूयात, पुढचे अंक घेऊयात. बघा, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. आता मला सांगा, यामध्ये 11चे जर आपल्याला 2 भाग करायचे तर 10चे होतील, पण 1चे होतील का? नाही. 12चे जर 2 भाग करायचे तर 2चे होऊ शकतात आणि या 10चे सुद्धा होतील, म्हणजे याचे 2 भाग होतात. 13मध्ये बघा, 3चे 2 भाग होतात का? नाही. मग 10चे होऊ शकतात, हे नाही. 14मध्ये बघा, 10चे 2 भाग होतील, 4चे होणार नाहीत. आता 10चे का म्हणालो मी? कारण 10 आणि 4 14 होतात. 15मध्ये बघा, 10चे 2 भाग होतील, 15चे होत नाहीत. 16मध्ये 6चे होतात, 7चे होत नाहीत. 8चे होतात, 9चे होत नाही. आणि 20चे 2 भाग होऊ शकतात, 10. ठीक आहे. मग आता या 2 ओळीवरून आपल्या एक लक्षात आलं, ते म्हणजे की समसंख्या म्हणजे नेमकी काय. बघा, समसंख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 आणि 0 हे अंक असतात. त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो. बघा, आपण व्याख्या लिहून घेऊ. ज्या संख्येच्या एकक स्थानी, एकक स्थान कुठे? उजवीकडचं. एकक स्थानी कोण कोण आहे? 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात. हे अंक असतात. त्या संख्येला समसंख्या म्हणतात. काय म्हणतात? समसंख्या म्हणतात. आलं लक्षात? हे झालं समसंख्येचं. मग आता जर आपण कोणतेही अंक लिहिले तर आपल्याला त्यामध्ये समसंख्या ओळखणं सोपं जाईल. आता आपण उदाहरण बघूयात. 27, 45, 58, 60, 92. आता सांगा, या संख्येच्या एकक स्थानी 7 आहे, मग ही समसंख्या आहे का? नाही. हिच्या एकक स्थानी 5 आहे, मग ही समसंख्या नाही. 58च्या एकक स्थानी 8 आहे, म्हणजे समसंख्या आहे. 60च्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे समसंख्या आहे. 92च्या एकक स्थानी 2 आहे, म्हणजे समसंख्या आहे. मग अशा पद्धतीनं तुम्ही 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, कितीही अंकी असेल तर तिचं एकक स्थान पाहायचं. काय पाहायचं? एकक स्थान. आलं लक्षात? आणि एकक स्थानावर जर यापैकी अंक सापडला, कोणत्या? 0, 2, 4, 6, 8, तर त्या संख्येला आपण म्हणतो समसंख्या. काय म्हणतो आपण? समसंख्या. समजलं? आता याच घटकाचा पुढचा भाग आहे तो म्हणजे विषम संख्या.
आता हे अंक लक्षात ठेवा. आलं लक्षात? बघा पहा, जे अंक आपण समसंख्येच्या एकक स्थानी घेतले ते अंक आता आपण सोडून देऊया. ठीक आहे. आणि हे 0 कटला. आता आपले जो अंक कोणते उरले बरं? आपले जो उरला 1, 3, 5, 7 आणि 9. आता मला सांगा, 1 चे 2 भाग होऊ शकतात का? नाही. 3 चे 2 भाग होऊ शकतात का? नाही. 5 चे नाही, 7 चे नाही आणि 9 चे सुद्धा नाही. तसंच जर आपण एकक स्थानी 1 घेतला, 1 मिनिट रंग बदलून बघा, एकक स्थानी 1 घेतला, एकक स्थानी 3 घेतले, 5 घेतले, 7 घेतले आणि 9 घेतले, तरी सुद्धा त्या संख्येचे 2 भाग होऊ शकत नाहीत. मग सम नसणाऱ्या संख्यांना आपण म्हणतो विषम संख्या. काय म्हणतो आपण? विषम संख्या. बघा काय म्हणतो आपण? विषम संख्या. जर विषम संख्येची व्याख्या समजून घ्यायची असेल तर ती खालील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. बघा व्याख्या काय म्हणते? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी अंक असेल तर त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. आता उदाहरण बघूयात. समजा 25, त्यानंतर 37, 49, 51. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आपण दशक स्थानच्या 20 चे 2 भाग करू शकतो, 10-10, पण 5 चे 2 भाग होत नाहीत. 30 चे 2 भाग करू शकतो, 15-15, पण 7 चे 2 भाग होत नाहीत. 40 चे 2 भाग होतात, 20-20, पण 9 चे होत नाहीत. 50 चे 2 भाग होतात, 25-25, पण 1 चे होत नाहीत. लक्षात? तर अशा पद्धतीनं ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी अंक येतो त्या संख्येला आपण विषम संख्या, काय विषम संख्या असे म्हणतो. यानंतरच्या पाठामध्ये आपण मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि त्रिकोणी संख्या बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.